मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे, तर आज अक्षतने डिमांड केलेली आहे की मम्मी मला केक खायचा आहे. चला तर आता आपण केक बनवूया. इथे 1 कप साखर घेतलेली, त्याच कपने आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे. फ्रेश दही घ्यायचं आहे. आपण घरी बनवलेले असेल तर अधिक छान, विकतचं असेल तर फ्रेश दही घ्यायचे. इथे मी अर्धा कप दही घेत आहे. आज आपण प्रीमिक्स पण घरीच बनवत आहे. मुलांना चटपटीत खायचं असते, काही ना काही लागतच असतं. मुलं घरी असले की मम्मी हे बनवून दे, ते बनवून दे म्हणतच असतात. तर म्हटलं चला, आज अक्षतने पण डिमांड केलेली की मम्मी मला केक खायचा आहे. साखर आणि दही छान असं मिक्स करून घेतलेले. आता यामध्ये आपण तेल टाकूया. पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे, कोकोनट ऑइल नाही घ्यायचे. आणि इथे मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. इथे आपण बटरचा पण वापर करू शकतो. तेल टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण एक चाळणी घेऊया आणि त्याच कपने 1 कप मैदा घेतलेला. मैदा गाळून घ्यायचा. छान असं गाळून घेतलेला. पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच बेकिंग पावडर घेतलेला. 2 चिमट बेकिंग सोडा घेतलेला. फार जास्त मी इथे बेकिंग सोड्याचा वापर नाही केलेला आहे. जास्त प्रमाणात बनवायचा असेल, मोठा केक बनवायचा असेल तर मी 1 कप मैदा घेतलेला आहे, तिथे तुम्ही 2 कप मैदा आणि 1 कप साखर घेतलेली आहे, तिथे 2 कप साखर घेऊ शकता. आपण आता बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकलेला आहे, तो मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेला. आणि आता आपण दहीचं बॅटर बनवून घेतलेलं होतं, त्यामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला वाटत असेल की प्रीमिक्स जे आहे, जे आपण केक बनवत आहे, ते प्रीमिक्स खूप घट्ट झालेलं आहे, तर यामध्ये आपण पाण्याचा वापर करू शकतो. केकचा जो बेस आहे ते पण आज आपण घरच्या साहित्यामध्येच बनवत आहे. प्रीमिक्स विकत नाही आणलेलं. घट्ट झालेला आहे. मी पुन्हा यामध्ये पोहा खायच्या चम्मचने 2 ते 3 चम्मच पाणी टाकलेला आणि या पद्धतीने बॅटर ठेवायचं मी दाखविणार तुम्हाला. केक पॅन घेतलेला, त्याला तेल लावलेलं, त्यावर मैदा टाकलेला, उरलेला मैदा बाजूला काढून घेतलेला आणि या पद्धतीने छान असं आपल्याला केक बनवण्याचं बॅटर बनवायचं आहे. 3दा टॅप करायचं, कारण यामध्ये बबल्स नाही राहायला पाहिजे. कढई घेतलेली, कढईमध्ये मीठ टाकलेलं, त्यावर स्टँड ठेवलेला आणि 10 मिनिट प्रीहीट होण्याकरिता कढई ठेवलेली. कढई प्रीहीट झाली की यामध्ये आपण केक बनवण्याच्या पॅनमध्ये बॅटर टाकलेलं ते यामध्ये टाकूया. मला केक शिजवण्याकरिता प्रीहीट होण्याकरिता 10 मिनिट आणि बाजूला 25 मिनिट लागलेले आहे. इथे केक शिजण्याकरिता कमी जास्त टाईम लागू शकतो आणि मीडियम गॅसवरच आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे. काडी टाकलेली, त्याला काहीच चिकटलेलं नाही, किंवा चाकू टाकायचा, चम्मच टाकायचा, त्याला काहीच चिकटलं नाही, तर समजायचं की आपला केकचा बेस बनून शिजलेला आहे. आता आपण थंड होण्याकरिता बाजूला ठेवलेला. थंड झालं की आपल्याला केकचा बेस काढून घ्यायचा आहे. सहज निघत असतं, कारण आपण तेल आणि मैद्याचा वापर केलेला आहे. छान असा बेस बनलेला आहे. आहे ना सोपी बनवायला, सहज आपण घरी बनवू शकतो. मुलांना खाण्याची तर घाईच असतं बघा. या पद्धतीने बेबीनी खाल्लेला आहे. नक्की बनवू शकतो आणि आपण आपल्या घरी बनवलेला अधिकच छान असतं. आणि मुलांना सुट्टी आहे तर काही ना काही खाण्याकरिता लागत असतं. मुलं तर डिमांड करतात, मम्मी हे बनवून दे, मम्मी ते बनवून दे. माझं बाळ छोटं असून सुद्धा मला म्हणतं, मम्मी आज हे बनवून दे, ते बनवून दे. धागा घेतलेला आणि छान असा कट दिला. आधी चाकूने कट द्यायचा आणि छान असा धागाने मधनं कट दिलेला. 2 पार्ट करून घेतलेले. आता आपण इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर प्रीमिक्स पण भेटत असतं. मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि छान असं बिटरने
मिक्स करून घेत आहे. कसं करायचं, कशा पद्धतीने व्हिपिंग क्रीम बनवून घ्यायची ते मी दाखविणार तुम्हाला. केक बनत आहे, मजा तर घ्यायलाच पाहिजे. आणि केव्हा बनतं केक याचा आम्ही वाट बघत आहे. छान असं बीटरने व्हिपिंग क्रीम घट्ट करून घेत आहे. मुलांनी म्हटले हे बनवून दे डिश, तर बनणार नाही असं कधी होणारच नाही. बघा, या पद्धतीने छान असं आपल्याला घट्ट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण पातेलं पलटून घेतले तरी पडणार नाही. या पद्धतीने घट्ट करून घ्यायची आहे आपल्याला व्हिपिंग क्रीम. क्रीम बनवून तयार आहे. आता बेसला पण कट दिलेला आहे, तर खालचा बेस नंतर घ्यायचा, वरचा बेस खाली ठेवलेला आणि यावर शुगर सारप, साखर घेतलेली आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आणि ते यावर टाकूया. खाली व्हिपिंग क्रीम लावलेली, यावर केकचा बेस आहे तो ठेवूया. आमच्या घरी छोटं बाळ आहे बघा, केकचा बेस खाल्लेला आहे, तर आपण याला छान करू शकतो. इथे मी पाइनॲपल क्रश घेतलेला आहे, शुगर सारप लावलेले, पाइनॲपल क्रश लावलेला आणि व्हिपिंग क्रीम लावलेली आणि यावर पुन्हा केकचा बेस आहे तो ठेवूया. पुन्हा शुगर सायरप लावूया, पुन्हा पाइनॲपल क्रश टाकूया आणि व्हिपिंग क्रीम लावूया आणि छान असा केक बनवूया. मी पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे. मुलांना काही ना काही खाण्याकरिता पाहिजेच असतं, तर बघा आपण आज केकचं प्रीमिक्स पण घरीच बनवलेलं आहे. छान या पद्धतीने बनवू शकतो. बेकिंग सोड्याचं प्रमाण जास्त नाही करायचं. पाइनॲपल क्रश टाकलेला आणि व्हिपिंग क्रीम लावूया. व्हिपिंग क्रीम फ्रीजरमध्ये असेल तर 1 तास आधी काढून ठेवायचं, तेव्हा जी आपली आहे बिटरनी क्रीम छान असं लवकर घट्ट येत असतं. केक बनवायचा असेल तर 1 तास आधी बाहेरच काढून ठेवायचं आणि एकदा पॅकेट ओपन केले तर 3 महिने सहज ही क्रीम छान राहतं. पण फ्रीजरमध्ये ठेवायचं, जिथे बर्फ बनतं तिथे ठेवायचं. छान अशी व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली. आता आपण आकार देऊया. खूप सोपी आहे बनवण्याकरता, फक्त व्हिपिंग क्रीमचा वापर केलेला आहे आणि प्रीमिक्स घरी बनवलेले. आता आपण आकार देऊया. आकार देण्याकरिता मी साहित्य आणलेलं आहे. आज आपण आकार देऊया, जेणेकरून दिसायला पण छान दिसेल आणि मुलांना पण आवडणार. मुलांना असं वाटायला पाहिजे की बाहेरून विकत आणलेलं आहे. वरून आपण पाइनॲपल क्रश टाकून घेऊया, दिसायला पण छान दिसेल आणि मुलांना पण आवडणार. छान असा बाजूने पाइनॲपल क्रशने डिझाईन केलेली आहे. आता आपण फ्लावर बनवूया.
सजवण्याचं काम मी माझ्या बाळाकडे दिलेलं आहे. बघा, छान असा अक्षत केकला सजवून घेत आहे. आणि आम्ही केक बनल्यानंतर लगेच खाण्याकरिता पण घेणार आहे. नक्की बनवून बघा. कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या पद्धतीने सहज आपण घरी छान असा केक बनवू शकतो. सुट्टी आहे, मुलांना काही ना काही पाहिजेच असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. बाय बाय. बनवून बघा, कमेंट करून सांगा.